मॅक्झिमम अग्रवाल लोकांची देवी किंवा कुळदेवी ही महालक्ष्मी आहे आणि त्यांच्यावर कृपा देखील आहे. जे देवी उपासना करतात ते ह्या त्रिशक्ती रूपिणीचीच उपासना करतात. हो, की अगदीच वर्ड बाय वर्ड किंवा टर्म बाय टर्म गेलं तर शाक्त पंथ म्हणतो आपण. देवी एक जरी कुठली असली तर रिस्पॉन्ड करताना तीही रिस्पॉन्ड आपल्याला करतात आतमधनं. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं, तेनाली रामानंदबद्दल ऐकलं असेल. त्यांनी देखील महाकालीची उपासना केली. महाकालीची उपासना केल्यानंतर महाकाली त्यांच्या समक्ष प्रकट होऊन तिने 2 ऑप्शन्स ठेवले त्यांच्या पुढे, की तिने पायस म्हणतात काही जण, काही ठिकाणी म्हणतात खीर. खीर म्हणजेच पायस. उजव्या हातातली घेतलीस आणि प्राशन केलंस तर तुला विद्या पूर्ण प्राप्त होईल, आणि डाव्या हातातली प्राशन केलं तर तुला संपत्ती आणि हे सगळं प्राप्त होईल आणि नाव लौकिक प्राप्त होईल. तर तुला काय हवंय? त्यांनी दोन्ही घेतलं, दोन्ही प्राशन केलं. ही कोण होती? तर ही महाकाली होती आणि तिने त्यांना विद्या प्रदान केली. असे उदाहरण अजून एक वेगळं उदाहरण देतो. महाराजा अग्रसेन नावाचे एक राजा होते. त्यांनी महालक्ष्मीची उपासना केली आणि महालक्ष्मीची उपासना करून मग महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिने वरदान मागितलं. त्यावेळेला महाराजा अग्रसेन यांनी सांगितलं की माझे जेवढे वंशज पुढे येतील भविष्यामध्ये, यांच्या सगळ्यांवरती जेवढी पुढे वाढतील सगळ्यांवरती अखंड तुझी कृपादृष्टी राहावी. त्याला महालक्ष्मीने होकारार्थी त्यांनी तथास्तु देवीने सांगितलं. आजही ती परंपरा चालू आहे. तर ते अग्रसेन यांचे वंशज, ज्यांना आज आपण अग्रवाल या नावाने ओळखतो. मॅक्झिमम अग्रवाल लोकांची देवी किंवा कुळदेवी ही महालक्ष्मी आहे आणि त्यांच्यावर कृपा देखील आहे. अर्थात महालक्ष्मीची कृपा आहे.